नमस्कार. देशदूतच्या मनोरंजन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी चित्रपट आपण फार कमी आवडीने पाहतो. विनोदी चित्रपट हल्ली फार कमी प्रमाणात दिसतात आणि एक हिंदीचा प्रथितयशीय नायक, प्रथितयश ॲक्टर मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन, निर्माता अशा वेगवेगळ्या भूमिकातून संवाद लेखन केलं. अशा भूमिकेतून एक चतुराईचं काम करतायत चतुर, आपल्या 3 इडियट्स मधले चतुर ओमी वैद्य. स्वागत आहे ओमीजी तुमचं. नमस्ते. आणि त्यांच्यासोबत आहेत संस्कृती बालगुडे. तर संस्कृती मॅडम, तुमचंही स्वागत आहे. तुम्ही एक उत्कृष्ट अभिनेते आहात, नृत्यांगना आहात. तुम्हाला या चित्रपटात त्याचा किती उपयोग झाला हे आपण पाहूच. पण ओमीजी, मला सांगा की तुम्ही हिंदी चित्रपटातून मराठी चित्रपट निर्मिती करावी आणि मराठी चित्रपट तयार करावा आणि त्याच्यात अभिनय करावा, निर्मिती करावी, ही कशी कल्पना आली? काय आहे त्याच्यामध्ये? वळून वळून कसं आलं ना, जेव्हा आम्ही लॉस्ट होतात वळून 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 सिटीमध्ये, तर आम्ही घरी जातात. सो तसंच मी घरी आला. मराठी माझं मातृभाषा आहे आणि कोणाला माहीत नाही हे. मम्मा घरी लॉस एंजल्समध्ये आम्ही बोलतात. इतका चांगला नाही माझं मराठी, पण मला आवड आहे बोलायला. आणि सगळ्यांना वाटतं की मी साऊथ इंडियन आहे, की मी युगांडाहून आलेला आहे. पण खरं ते माझं कल्चर, माझं भाषण, ते सगळं मराठी. इवन द वे आय थिंक इज समटाइम्स इन मराठी. सो मला ते कधी ऑपॉर्च्युनिटी नाही मिळालं आणि मी थांबलेला होता. ते लोक मला माहिती आहे, ते म्हणतात तू मराठी मूवी कशाला नाही करतो, तू मराठी बोलतो. म्हटलं मी थांबलेला आहे, कोण डायरेक्टर मला चान्स देणार की नाही. पण कधी मिळालं नाही असं चान्स. तर मी म्हटलं हे बघ, मी शिकलेलं आहे फिल्म मेकिंग आणि एडिटिंग आणि हे सगळं, आणि मीच करेल माझं ट्रेनिंग घेतलेलं होतं. हो, मी NYU फिल्म स्कूल, एक टॉप स्कूल तिथे अमेरिकामध्ये, तिथे मी 3 वर्ष शिकलं. शॉर्ट फिल्म्स बनवले, ते त्यांना अवॉर्ड्स मिळाले. त्याच्यानंतर मी एडिटिंगचं 5 फिल्म्स, फीचर फिल्म्स केले. आणि मी कुठलं लाइटिंग केलं, साऊंड केलं, सगळं काम केलं. केटरिंग पण मी केलेलं आहे खरं. पण मग त्यावेळेला ही कल्पना होती डोक्यात आपल्याला मराठी चित्रपट काढायचा? कधीच नाही. असंच होतं की मला असं एक स्टोरी होतं NRIचं, तो येतो इथे आणि लग्न, त्याला काय फायदा नाही, पण पैशाचा पाठी आहे तो. आणि ते जर्नीमध्ये त्याला शिकतं की काय चांगले कल्चर, चांगलं ट्रेडिशन्स, किती छान आहे आमचं महाराष्ट्र की इंडिया. पण पहिलं हिंदीचा आयडिया होता. त्याच्यानंतर मी म्हटलं आपण मराठीमध्ये करूया, कारण माझं लँग्वेज स्किल्स पण थोडीशी इझियर आहे, बेटर आहे मराठीमध्ये, आणि लोकांना पण ते नवीन वाटतं. सो मी म्हटलं चलो करूया. तसं केलं. हां. संस्कृती, तुम्ही जेव्हा या चित्रपटात भूमिका घ्यायचं ठरवलं, तर तुम्ही असं काय डोक्यात घेतलं का हा मराठी चित्रपट आहे, एक तर मराठी स्पष्ट यांना क्लिअर येत नाही, मग अशा याच्यात आपण कसं काय करावं? नाही, तो मुद्दाच नव्हता. मुळात चित्रपटामध्ये सुद्धा त्याच्या पात्राला मराठी येत नाही. त्यामुळे ते त्या चित्रपटासाठी खूप उपयोगाचं ठरलं, की जे तो अननोइंगली किंवा न ठरवता काही गोष्टी बोलून जायचा, तर ते त्याने खरं तर चित्रपटात विनोद होतो. सो त्याचं पात्र त्याच्यावर बेस्ड होतं आणि मला माझं पात्र त्या सिनेमामध्ये, त्या पात्राचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं त्या सिनेमामध्ये, ते खूप आवडलं. अशी भूमिका नाही केलेली मी, आणि मला ती वेगळी वाटली. बरं, मला तिचं जे स्थान आहे चित्रपटामध्ये किंवा तिचं जे म्हणणं आहे चित्रपटामध्ये, तेही आवडलं. त्यामुळे मला चांगलं वाटलं. आणि ऑफकोर्स जर ओमी मराठी चित्रपटात काम करणार असेल तर का नाही, डेफिनेटली. ओमींचे काही काही डायलॉग्स असे फंबल होत असतील किंवा शब्द बदलत असतील, तुमचं त्यावेळेला मग काही विनोद निर्माण होत असतील? हो, डेफिनेटली. काय, माझं कॅरेक्टर फारसं हसू नाही शकत चित्रपटात, कारण का मी त्याच्याशी काहीतरी खूप सिरियसली बोलत असते आणि तो पण त्याला जे बोलायचं तो ते सिरियसलीच बोलतो, फक्त त्याला ती भाषा येत नाही. समजा चित्रपटात पार्थ भालेराव सुद्धा आहे, तर तो त्याचा मित्र आहे चित्रपटात, तर तो खूप हसायचा त्याच्या तोंडावर किंवा टेक्समध्ये रोल असताना कॅमेरा. पण मला ती मुभा नव्हती कुठे, तर त्यामुळे मला खूप कंट्रोल करायला लागायचं की तो वाटेल तो रिहर्सल मध्ये वेगळं बोलायचा, तो टेक मध्ये त्याच्यापेक्षा जास्त वेगळं बोलायचा. आणि बरेचसे सिनियर कलाकार आहेत आमच्या फिल्ममध्ये, तर ते कसं इतकं त्यांना इतका सराव झालाय की त्यांना हसू येत नाही पटकन.
पण माझा कस लागायचा कारण का मला हसू खूप येतं, आवरणं पटकन हा येतो. मोठा हो. आणि तो असं वाटेल ते बोलायचा आणि मग मला ते कंट्रोल करायला लागायचं. तो बऱ्याचदा असंही झालं की तो काहीतरी बोलला आणि मी हसून गेले आणि मग मला परत रिटेक कट करावं करावा लागलं. लागला. हो. पण मग ओमीजी, तुम्ही हा जो संवाद लेखन केलं, तुमची अँग्लो मराठी भाषा समजायची, पण तुम्ही संवाद लेखन करताना ज्या शब्दांचा वापर करायचा आहे, मी काय बोलणार आहे, ते काय बोलणार आहे, हे कसं तुम्ही जमवलं ते? खरं मी एक सगळं लिहिलेलं नाही मी हे. एक आमच्याकडे लेखक होती, ती FTIची ग्रॅज्युएट, ती पण अमेरिकामध्ये राहून तिला खूप छान प्लेस केलेले आहे. सो आम्ही दोन्ही हे को रायटिंग केलं. तिचं नाव अमृता हर्दीकर आणि आपण दोघे हे लिहिलेलं आहे. मी माझं मसाला घातला आणि ती चांगले डायलॉग डायलॉग एकदम प्रॉपर ग्रॅमर ते मला नाही येणार. ते त्यांनी टाकले. मी ते माझ्या वाव फॅक्टर काहीतरी आणतो त्याच्यात. ते कधी ऐकलेलं नाही. एक चपातीचं नाही, पुरणपोळीचं मी फाटलेलं चपाती बोल मूवीमध्ये. हे फाटलेलं चपाती कोणी ऐकलेलं नाही असं हा, शब्द, हा. पुरणपोळी. आणि मलाच येतं ते, कारण मी कधी बघून मला तेच येतं. ते शब्द आठवले. पण आता ह्यात तुम्ही जे नाव निवडलंय, आईच्या गावात मराठी बोल, हा नाव कसं आलं? म्हणजे एक वेगळं नाव आहे, वेगळं नाव आहे. खरं आहे की काय थीम आहे मूवीचं ते आईच्या गाव म्हणजे कुठलं तरी गाव आहे ते. हा. पण खरं आम्ही बघायचं आईच्या गावात म्हणजे आमचं महाराष्ट्र. हम्म. आणि मराठी बोलायचं, पण ऑल्सो मराठीचं कल्चर, मराठीचं सगळे ट्रेडिशन्स ते वी हॅव टू स्टडी दॅम, वी हॅव टू प्रॅक्टिस दॅम, तसं आहे. सो आईच्या गावात मराठी बोल एक थीम आहे आणि इट्स अ मेटाफोर फॉर माझं जर्नी मूवीमध्ये. स्पॉन्टेनियस आलं का, काही चर्चेतून निर्माण झाले ते? खूप चर्चे, कारण खूप नावं घेतले, छान नावं होते, पण तसं अर्थ नावं नाही मिळालं. नंतर आमचा एक सॉन्ग अविनाश विश्वजीतनी एक बनवलं, त्याचं नाव आईच्या गावात मराठी बोलतो. ते ऐकून आम्हाला वाटलं की हा सॉन्ग पण छान आहे आणि हा सॉन्गचा टायटल आमचं फिल्मला सूट होत आहे. संस्कृती, याच्यातला एखादा चॅलेंजिंग कुठला शॉट होता की जो तुला खूप आव्हानात्मक झाला यांच्याबरोबर काम करताना किंवा या चित्रपटात भूमिका करताना? मला असं वाटतं म्हणजे पर्सनली अभिनेत्री म्हणून मला इमोशनल सीन्सचं खूप दडपण येतं. कारण माझा अट्टाहास असतो की नाही ते चांगलेच झाले पाहिजे. कारण माझं असं म्हणणं असतं की जर खूप कस लागतो जेव्हा चित्रपटाच्या पडद्यावर जेव्हा आपण एक पात्र बघतो आणि ते रडत असतं किंवा त्याच्याविषयी वाईट झालं, तर जर Emotional. ऑडियन्सला त्याच्याविषयी वाईट वाटलं तर तरच कदाचित ते- तुमचा अभिनय त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. तर आणि तसा काहीचा एक क्षण आमच्या चित्रपटात येतो सुद्धा. कितीही मजेशीर असला चित्रपट तरी त्याला एक अर्थ आहे. उगाच मजा आहे किंवा उगाच एक आपण म्हणतो ना, उगाच एक विनोदी फॅक्टर घुसवायचा असतो घुसवलेला काय नाही तर तो. तसं नाहीये. ते सिच्युएशन ज्या काही सिच्युएशन होतात त्याच्यामधनं तो विनोद क्रिएट होतो. पण कुठेतरी काय म्हणतात, माणसाची धावपळ कुठेतरी थांबली पाहिजे. आयुष्यात आपल्या काय महत्वाचं आहे हे माणसाला कळतं. तेही काहीसं या चित्रपटात आहे. तर तो एक इमोशनल सीन होता माझा आणि ओमीचा. तर तो मला असं वाटलं, तो मला जरा जास्त त्याच्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागली. बाकी मस्त झाले सगळे सीन्स. पण नृत्याचं तुमचं जे कसब आहे त्याचा वापरता आला चित्रपटात? थोडंसं, अगदी थोडं टायटल ट्रॅक मध्ये आहे थोडंसं. आणि ते पण त्याचा अट्टाहास होता की नाही तू पाहिजे, नाही तर अख्खं गाणं पार्थ आणि त्याच्यावर आहे, कारण का ते सिच्युएशन आहे त्याची ती फिल्म मध्ये. पण तो म्हणाला की नाही प्रमोशनलला आपण तू पाहिजेस. सो तेवढं पुरतं डान्स चांगला. सो तेवढ्या पुरतं मला मिळालं. ओमजी, मला एक सांगा का, आपण मराठीचा सगळीकडे प्रचार चालू आहे, मराठी बोला, मराठी पाट्या लावा, मराठी नावं लावा, असं सगळं चालतं, आणि तुम्ही मराठी बोला हे या नावाने चित्रपट आणलाय. काय भावना अशा जाणवतात तुमच्या ह्याच्यातल्या? काय भावना मीन्स फिलिंग्स म्हणजे? मला खूप प्राईड येत आहे की मी अमेरिकाहून माझा जन्म झालाय, तिथे राहून तिथे कोणी दुसरे मराठी माझे
बरोबर नाही आणि मी हे मराठी मूवी काढलेला आहे ते इट्स अ अकॉम्प्लिशमेंट माझ्यासाठी आणि ऑल्सो ऑल ऑफ अस. असं नवीन नवीन स्टोरी खूप सेम स्टोरीज येतात आहे. आणि असं जस्ट अ नाईस फील गुड मूवी पण त्याच्यात तू बघितलं काहीतरी हा सांगतो आहे आम्हाला. संदेश आहे, या दॅट इज मेसेज देतात. that is there and I just feel very happy. मला तशी इच्छा आहे की लोकांना बघा, मला चांगलं वाटेल. पण नाही पण बघितलं तर आय स्टील नो की मी माझं ते मिशन होतं ते अकॉम्प्लिश झालं. काय अपील कराल तुम्ही पब्लिकला, काय म्हणाल? काय अपील करू? तुम्ही आईच्या गावात मराठी बोल. 19 जानेवारी माझं नवीन मूवी येत आहे संस्कृती बालगुडे बरोबर. आता तुम्ही सगळे बघितलंय माझं 3 इडियट्सचं मॅजिक तुम्ही बघितलं, पण तू मराठी माझं मॅजिक बघितलेलं नाही आणि मी दिग्दर्शन पण केले आहे. तर मी आता गॅरंटी देतो की तू आले 2 तास तुला एकदम मजा येणार. हसणार तू, रडणार थोडंसं 1-2 मिनिट, पण ते पण इमोशन्स आहे ह्याच्यात आणि तुला छान वाटणार. तुला वाटणार की प्रयत्न करून हे मूवी केलेलं कोणी. सो आय होप तुम्ही वेळ काढतात आणि आमचा मूवी बघा. निश्चित. आपण बघितलं, चित्रपट निर्मिती करणं हे तसं खेळ नाहीये. एक हिंदी चित्रपटात अमेरिकेत राहणारा युवक हिंदी चित्रपटात काम करता करता मराठी चित्रपट करतो आणि तोही विनोद करणं ही सुद्धा एक कला आहे. मात्र त्या विनोदाला मराठीची जोड देऊन एक मराठीचं प्रमोशन करणारं चित्रपट आहे. निश्चितच सर्व महाराष्ट्रीयांना, सर्व मराठी बांधवांना त्याचा अभिमान वाटावा असं चित्रपट आहे. आपणही तो जरूर पहा. ओमीजी, आपण इथं आलात त्याबद्दल आपले, संस्कृतीचे आपले पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आमचा चित्रपट 19 जानेवारीला येतोय. मी काय बोललो? अच्छा, सॉरी.